इस्रायल आणि इराण ह्या युद्धामध्ये ऑइलच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत. आपण थोडं समजून घ्या ऑइल आणि ह्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेवर विशेषतः भारतावर कसा परिणाम होणार आहे. इराणकडून आपण ऑइल घेतच नाही आहोत 2020 पासून. इराणचा जो रूट आहे, जो स्टेट ऑफ हॉर्मोज जो इराण कंट्रोल करतं आणि त्याचा दुसरा सौदी अरेबियाचा भाग रेड सी, ह्या दोन मार्गातून जगातलं जवळपास 70% ऑइल ट्रान्सपोर्ट होत असते. म्हणजे ह्या दोन वाहतूक आणि हे जे दोन चोक पॉईंट जे जगामध्ये झालेले आहेत, इथून जी तेलाची जी एक वाहतूक होते त्यामधून भारत ही सर्वात कमी ऑइल घेत असतो. म्हणजेच भारताची बरीचशी ऑइल इम्पोर्ट ही होते आहे रशिया मार्गे, म्हणजेच भारताच्या पूर्व दिशेने होते. त्यामुळे ऑइलचा सध्याच्या वाहतुकीवर जरी परिणाम झाला तरी ह्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर तितकासा परिणाम नक्कीच होणार नाही. ऑइलच्या किमती मात्र नक्कीच वर खाली होतील आणि ह्याचा परिणाम जगातल्या इन्शुरन्स कंपन्यांवर जास्त होईल, ज्या ऑइल ट्रान्सपोर्टला इन्शुअर करत असतात. पण भारताला ह्या ऑइल किमती वाढण्याचा तितकासा परिणाम का नाही हे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.